मुंबईमध्ये 12 लाख नव्या मतदारांची नोंद झालेली आहे। 2017च्या तुलनेत नव्या मतदारांमध्ये वाढ झाली। 5 डिसेंबरला अंतिम यादी जाहीर होणार आहे। मुंबईमध्ये 9 वर्षात 12 लाख मतदार वाढल्याचं समोर आलंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी शिल्पा नरवडे। शिल्पा, विक्रांत, मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीची 20 नोव्हेंबरला मतदार यादी जाहीर करण्यात आली। प्रारूप मतदार याद्यांवरील 27 नोव्हेंबरला हरकती आणि सूचना देखील नोंदवण्यात येणार आहे आणि 5 डिसेंबरला ही अंतिम यादी मतदार याद्यांची जाहीर होणार आहे। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या 2017च्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर विचार केला तर यंदा एकूण 12 लाख मतदार वाढले असल्याचं चित्र समोर आलेलं आहे। 2017 मतदारांची संख्या ही 91 लाखाच्या आसपास होती आणि आता ही संख्या 1,03,00,000 गेलेली पाहायला मिळत आहे। गेल्या 9 वर्षांमध्ये ह्या मतदारांची संख्या सुमारे 12 लाखांनी वाढल्याचं आढळून आलेलं आहे। त्यामुळे हे वाढीव मतदार जे आहेत ते कोणाच्या पारड्यात मत टाकणार त्याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र आपण जर पाहिलं तर लोकसंख्या जैसे तेच आहे, मात्र मतदार हे वाढलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अगदी तोंडावर आलेली आहे आणि ह्या तोंडावर आलेल्या निवडणुकीमध्ये जर ही मतदार वाढलेले आहेत, लोकसंख्या आपल्याला आहे तशीच पाहायला मिळते। मात्र हे मतदार कसे वाढले यावर आता वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आक्षेप देखील नोंदवला जाणार आहे। त्याचबरोबर वेगवेगळे मोर्चे काढून याला विरोध देखील केला जाईल। मात्र हे मतदार कशा पद्धतीने वाढले आणि 12 लाखांची संख्या कशी पोहोचली मतदारांची हे देखील महत्त्वाचं आहे। मात्र हे जर वाढलेले जे मतदार आहेत ते आता येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये कोणत्या नगरसेवकाला या वाढलेल्या मतदारांचा जास्त फायदा होईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। विक्रांत, धन्यवाद शिल्पा दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।